नाशिकच्या भोंदू घराच्या प्रकरणानंतर राज्यभर भोंदूगिरीचे गुन्हे दाखल होत आहेत। यामध्ये गेल्या 5 महिन्यामध्ये सर्वात जास्त गुन्हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि हा 12वा गुन्हा आहे। खरं तर हा जो भोंदू बाबा आहे याला अटक जरी झाली असली तरी त्याने अनेक लोकांना फसवल्याचं आम्हाला शंका आहे। म्हणून यामध्ये अनेक लोकांनी पुढे येऊन त्याच्या विरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा पोलिसांशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे। गुजरातच्या बलसावडून एक पीडित महिला जिचा प्रियकर नाशिकला होता त्याने तिला लग्नाचं आमिष दाखवलं होतं, परंतु तो नंतर पलटला आणि त्या मुलीने मग त्याचा पाठपुरावा केला। त्याने तिला पंचवटीत राहणाऱ्या एका भोंदूकडे नेलं। त्या भोंदूने तिला सांगितलं की स्मशानात तुझी पूजा करावी लागेल, त्याच्यासाठी त्याने तिच्याकडून ऑनलाईन काही मोठी रक्कम घेतली, पण तिचे लग्न जमले नाही आणि म्हणून तिने पैसे परत मागितले। मात्र त्याने देण्यास नकार केला आणि तिचा जो प्रियकर होता तोही त्याचा चेला झाला। आणि तिला पत्रकारांच्या मार्फत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांचा संपर्क मिळाला। आम्ही तिला पोलीस स्टेशनला नेले आणि आज तिच्या त्या भोंदू विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे।